12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल 5.5 महिन्यांनी भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. मात्र सध्या भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी खरं तर दर्शन दिलं जातं. मात्र सध्या पोलीस यंत्रणेचा जो ताण आहे तो सध्या वाढलेला पाहायला मिळतो. कारण की ऑनलाईन ज्या पद्धतीने ऑनलाईन केलं, ऑनलाईन न करणारे लोकंसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले त्या ठिकाणी दर्शनासाठी आग्रह धरत आहे. आपल्यासोबत पोलीस अधिकारी मांडवे सर जे आहेत. मला सांगा की सर खरं तर दर्शन 5.5 महिन्यांनी उघडले मंदिर. कशाप्रकारे दर्शन मिळते काय सांगता? दर मंदिर हे दर्शनाकरता 5.5 महिने बंद होतं. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकासाची कामं सुरू आहेत. परंतु भाविकांना जास्त दिवस पण मंदिर बंद करता येणार नाही म्हणून आता आपण मंदिर सुरू केलेलं आहे. परंतु लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की सदरचे दर्शन हे फक्त 1000 लोकांसाठी सध्या सुरू केलेलं आहे, ज्यांना ऑनलाईन पास करणं आवश्यक आहे. आणि मंदिर हे फक्त सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच उघडले जाते. त्यानंतर ते मंदिर पुन्हा बंद केले जाते, कारण आजूबाजूची कामंही सुरू करायची असतात. त्याच्यामुळं फक्त सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यान ज्यांनी ऑनलाईन पास बुक केला आहे, त्या दिवशी त्या 1000 लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव असेल, तर त्याच लोकांना आपण दर्शनाकरता पाठवतो आणि त्याच लोकांचं दर्शन त्या 7 ते 11 मध्ये होतं. बाकीचे ज्यांच्याजवळ पास नाही, अशा भाविकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की कृपया आपण फक्त पास बुकिंग करून यावं. आपल्याकडे जर पास असेल तर सदरच्या ठिकाणी दर्शनाकरता सोडता येत नाही. त्यामुळे खूप लांबचा प्रवास करून त्या ठिकाणी भाविकांनी येऊ नये आणि भाविकांनी अगोदर पास बुकिंग करून त्या ठिकाणी यावं असं आम्ही आवाहन करतो. खरं तर इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी दाखल होतात. व्ही-आय-पींसाठी दर्शनाची कशी व्यवस्था असणार आहे आणि काय इतर सांगा? व्ही-आय-पी असतील किंवा इतर राज्यातील भाविक असतील, त्यांच्यासाठी देखील ऑनलाईन पास बुक करूनच येण्याची सिस्टीम आहे. कारण ऑनलाईन पासेस जे 1000 पास आपण देतोय, तर व्ही-आय-पीने देखील ते पास बुक करूनच येणं आवश्यक आहे. कारण विदाऊट पासेस तर आता आपल्याला सोडता येत नाही त्या ठिकाणी. खरं तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की ऑनलाईन बुकिंग करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. मात्र एकंदरीत सध्या बुकिंग होत नाहीये. काय नक्की परिस्थिती आहे? कारण की भाविकांचा सध्या उद्रेक पाहायला मिळतो भीमाशंकरमध्ये. सध्या जे बुकिंग होत नाहीये त्याच्यामागे असं आहे की फक्त 1000च लोकांना एका दिवसात अलाउड आहे. त्याच्यामुळं जे स्लॉट्स ओपन केले होते त्या दिवसांचे बऱ्यापैकी सगळे बुक झालेले आहेत आणि ते बुकिंग पूर्ण झाल्यामुळे लोकांचं बुकिंग आता होत नाहीये. ज्यावेळी पुढच्या लॉटचं बुकिंग चालू केलं जाईल त्यावेळी ते बुकिंग होईल अशी. त्यामुळे आता बुकिंग सुरू झाल्यानंतर 1000च लोकांचं बुकिंग असल्यामुळे बुकिंग तात्काळ संपत आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ती अडचण येत आहे. नाही, पण पुढच्या भाविकांना काय तुम्ही आवाहन करसाल? कारण की मंदिर सकाळी 7 ते 11 ही 4च तास सध्या खुलं आहे. काय आवाहन करसाल? भाविकांना आवाहन आहे की आपण या वेळेतच यावं आणि या वेळेत देखील फक्त ज्यांच्याजवळ ऑनलाईन पास उपलब्ध आहे अशाच लोकांनी यावं. आपल्याकडे पास असेल परंतु आपण उशिरा पोहोचला तरी देखील मंदिर बंद झालेलं असेल आणि ज्यांच्याजवळ पास नाही त्यांना मंदिराला दर्शनाला सोडता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जर ऑनलाईन बुकिंग पास करून मग ते दर्शनाकरता आले तर त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि विनाकारण त्यांना प्रवास आणि याचा त्रास होणार नाही. नक्कीच आपण हे पाहिले की खरं तर भीमाशंकर मंदिर तब्बल 5.5 महिन्यांनी खुलं झाले. मात्र ऑनलाईन नोंदणी जे करतील त्यांना सकाळी 7 ते 11 या 4 तासामध्ये दर्शन दिलं जातं. मात्र सध्या पुढील 7 दिवसाचं जे बुकिंग आहे ते सध्या पूर्ण झालेलं आहे. पुढील 7 दिवसानंतर खरं तर पुढच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा चालू होतील. मात्र एकंदरीत सध्या तरी 4 तासामध्ये 1000 लोकांना त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळणार असल्याचं आपल्याला समजतं आहे. त्यामुळे रोहित सर मिसळ TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.